नमस्कार. निचिता मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साध्या दुधाचा मलाईदार असं तोंडात टाकताच विरघळणारा खरवस. खरवस बोलल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात पाणी येतं आणि नेहमीच आपण खरवस खातो असं नाही. कारण गाईचं चीक हे उपलब्ध नसतं. त्याच्यामुळे खरवस हे खाल्लं जात नाही, बनवलं जात नाही. तर आपण हे दुधापासून खरवस बनवणार आहोत. तर त्याचं साहित्य पाहू. चवीला अगदी अप्रतिम लागतं. अगदी थोडाफार फरक ह्या खरवसमध्ये आणि चिकाच्या खरवसमध्ये असतो. तर त्याचं साहित्य पाहूयात. हे आपण मेजरमेंट कप घेतलेला आहे आणि ह्या कपानुसारच सगळं हे आपण मोजून घेणार आहोत. तर इथे आपण हे 1 कप दूध घेतलं आहे आणि ते कोमट करून घ्यायचं आहे. हे दूध पावडर आहे आपण मोठे 3 चमचे घेतलेले आहेत. म्हणजे पोह्याचे 3 चमचे आपण दूध पावडर घेतलेले आहे. हे 100 ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे. कारण दूध आपण दूध गोडसर असतं आणि हे मिल्क पावडर पण गोडसर असते. त्याच्यामुळे आपण हा 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. इथे जायफळ घ्यायचा आहे आपल्याला किसून थोडासा आणि ही कस्टर्ड पावडर आहे. आता आपण कस्टर्ड पावडरचा बनवतोय. याच्या ऐवजी आपण दह्याचाही खरवस बनवू शकतो. दही आपण चक्क्याला बनवतो त्या टाईपचं बांधून ठेवलं आणि खरवस बनवलं तर ती ही पद्धत खूप छान आणि चविष्ट असं तेही खरवस होतं. तर आता हे भांडं घेतलंय त्यामध्ये आपण प्रथम ही कस्टर्ड पावडर घालून घ्यायची. त्यानंतर आपण ही मिल्क पावडर ही घालून घ्यायची आणि हा गोळ बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण घालून घ्यायचा. त्यानंतर हे दूध आपण कोमट करून घेतलेलं आहे आणि थोडस घालून आपण मिक्स करूया. आता हे बारीक बारीक कण राहू नये त्यासाठी आपण मिक्सरला हे फिरून घेऊ. म्हणजे असं मिक्स केलं तरी होतं. पण आपण काय करूया मिक्सरला फिरून घेऊ म्हणजे गुळाचे कुठलाही कण राहणार नाही. पूर्णपणे आता हे आपण मिक्स करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात घालून ते फिरवून घेऊ. बारीक बारीक गुळाचे कण असतात खडे असतात ते पूर्ण प्लेन होतील. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून आपण हे मिश्रण बारीक करून आणलेलं आहे एकदम आणि ते आता गाळून घ्यायचंय. गाळणीच्या साह्याने आपण ते गाळून घेऊ. पाहू शकता असा बारीक असे हे छोटेसे क्रिस्टल राहिले गुळाचे तर हे असे काढून घ्यायचे. आता ह्यामध्ये अगदी थोडस जायफळ किसून घालूयात आपण. तसंही घातलं नाही तरी चालतं कारण याचा व्हॅनिला फ्लेवर आहे. आणि आता ते आपण वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आणि हे मिश्रण आता आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. वरून आपण थोड्या केशरची काडी घालून घ्यायची. खूप छान दिसतं. आणि आता आपण त्यावर झाकण लावून घेऊ म्हणजे वरती पाणी ठिबकणार नाही. आणि त्यावर दुसरं झाकण आता 20 मिनिटं आपण पाहू शकता. अशा प्रकारे वाफवून आपला हा खरवस तयार झालेला आहे. पाहू शकतो आपण अशा प्रकारे चेक करून घेऊयात आपण. हे पहा अगदी कोरडी आपली सुरी निघाली. आता हा सेट करण्यासाठी आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ. पाहू शकता अशा प्रकारे आपला हा खरवस तयार झालेला आहे आणि थंड करून आपण तो फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार. अशा प्रकारे आपला खरवस तयार झालेला आहे आणि आता आपण वड्या पाडून घेऊया.
अशा प्रकारे आपल्या या खरवसाच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताच मसाले या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा आपल्या खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत. मस्तच. नक्की करून बघा.